पदवीधर निवडणुकीसाठी आतापासूनच दावा केला जातोय. सतीश चव्हाण जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांनी हा दावा केलाय. याआधी देखील त्यांनी निवडणुका लढवलेल्या होत्या. मात्र एकीकडे युती आहे आणि अशामध्येच दावा करणं. आपल्यासोबत भाजप नेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आहेत, जाणून घेतोय. दावा करण्यात आलाय. तुमची काय भावना आहे? बघा, पदवीधर मतदारसंघ, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा मूळ भारतीय जनता पक्षाचा आहे. मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. आणि आपण पाहताय की गेल्या 10 वर्षांमध्ये भाजपचं संघटन बांधणी, पक्षाचं काम, कार्यकर्त्यांची गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह याच्या जोरावर सगळीकडे भाजपचं सत्ता आहे. मग ती महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषदा असतील, अशा सगळ्याच ठिकाणी भाजपने यश मिळवलेलं आहे. आणि आता आम्ही मागच्या वर्षापासून भाजपने मराठवाडा पदवीधरची अ, नोंदणी जी आहे, मतदार नोंदणी, ही अतिशय सखोल असं त्याची नियोजन करून आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला काम देऊन याची नोंदणी केलेली आहे. त्याच्यामुळे हा मतदारसंघ आम्ही लढावा अशी जिल्हाध्यक्ष म्हणून माझी त्यातली इच्छा आहे. पण शेवटी प्रदेशाकडून जो निरोप येईल, प्रदेशाध्यक्ष श्रेष्ठी आम्हाला जे सांगतील ते करू. पण भाजपची ताकद या मतदारसंघात खूप पुन्हा वाढलेली आहे. पण दावा तर करतायत सतीश चव्हाण. मग तुम्ही ही तयारी करताय. मग कसं नेमकं? युती तर आहे तुमची. नाही, सतीश भाऊ चव्हाण त्यांनी दावा करणं साहजिक आहे, कारण त्यांनी तिथे निवडून आलेले आहेत. पण काय असतं की एक अँटी इन्कम्बन्सी हा एक विषय असतो. त्याच्यानंतर त्यांच्या पक्षाचे 2 भाग झालेले आहेत आणि इकडे भाजपचं मात्र एक संघ मोठं काम उभं राहिलेलं आहे. कार्यकर्ते खूप तन मन धनाने काम करतायत. सगळीकडे आमदार आमचे जास्त आहेत. नगर परिषदा, महानगरपालिकेतले सदस्य, या सगळ्यांना आम्ही या मतदार नोंदणीचं काम दिलेलं आहे. आणि त्यामुळे जी झालेली मतदार नोंदणी याच्यात आम्हीच आघाडीवर आहोत. आणि येत्या दिवसात मला आशा आहे की पुन्हा मतदार नोंदणीची संधी मिळेल आणि त्यात भाजप आघाडीवर राहील. त्याच्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी असं व्यक्तिगत माझं मत आहे. पण पुन्हा सांगतो की पक्ष जो काही महायुतीत लढण्याचा निर्णय देईल, जागा आम्हाला सुटेल अशी मी आशा करतो. या उपर पक्षाचे आणि महायुतीचे नेते ठरवतील. बरं. तुम्ही म्हणताय की आता आम्हाला ही जागा मिळावी. तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय. काय भावना? नाही नाही, आता जिल्हाध्यक्षांनी किशोरदादा शितोळेंनी सांगितल्यानंतर त्याच्यावर मी भाष्य नाही करणार. पण मुळामध्ये त्यांनी सांगितल्यासारखंच ही जागाच भारतीय जनता पार्टी लढत होती. आणि आता वरिष्ठ पातळीवर भारतीय जनता पार्टीचे जे नेते प्रदेशाध्यक्ष असतील, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. बरं. काय भावना आहे आता? एकीकडे दुसरे नेते दावा करतायत, भाजप ही तयारी करताय. तुमची काय इच्छा? वरिष्ठांचा जो निर्णय असेल ते मला मान्य असेल. बरं. परंतु मग वरिष्ठाचा कधी-कधी डावपेच, नाराजी निर्माण होऊ शकते. असं काही नाही. सध्या ते सिटिंग आमदार आहे. पण आमची इच्छा आहे की भाजपला सुटायला पाहिजे. बरं. आपण पाहतो एकीकडे राष्ट्रवादीने जरी म्हणजे सतीश चव्हाण यांनी जो दावा केलाय, तर भाजपचं मत असं आहे की ही जागा भाजपची होती. त्यामुळे भाजपलाच मिळावी. यासाठी भाजप नेत्यांनी तरी सध्या इच्छा व्यक्त केली. मात्र पक्षश्रेष्ठी किंवा वरिष्ठ जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल. मात्र भाजपच्या नेत्यांना तरी वाटतं ही जागा आम्हालाच मिळावी. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.